दिनांक 19 तारखेला एक मॅसेज व्हायरल झाला होता. त्या व्हायरल मॅसेजमध्ये असा हे होतं की माननीय श्री जिल्हाध्यक्ष रवींद्र माने साहेब यांच्या दणक्याने माननीय पूजनीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय पूजनीय खासदार धैर्यशील माने साहेब यांचे फोटो लावण्यात आले. त्याच्याबद्दल मला म्हणायचं आहे की फोटो त्यावेळी त्यांनी सांगितल्यानंतर किंवा त्यांचं जे स्टेटमेंट आलं त्यांच्यानंतर आम्ही ते फोटो आमच्या स्थायी समितीचे चेअरमन बंडा मुळीक साहेब यांच्या कार्यालयामध्ये फोटो 1.5 महिन्यापूर्वीच लावले होते. कारण त्यांचं माननीय शिंदे साहेब आणि माननीय धैर्यशील माने साहेब त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमाखातर त्यांनी ज्यावेळी स्टँडिंग कमिटीचा ज्यावेळी पदभार स्वीकारला त्याचवेळी त्यांचे फोटो तिथं लागले गेले होते. पण अनावधानानं एक स्टेटमेंट 19 तारखेला ज्यावेळी व्हायरल झालं 19 तारखेला जे व्हायरल झाल्यानंतर आम्ही आम्ही बी युतीत असताना माननीय श्री रवींद्र माने साहेबांचं स्टेटमेंट असं कसं आलं ह्याचा आम्ही विचार करत होतो की चुकून वगैरे दुसरं स्टेटमेंट वगैरे असेल, चुकून पडला असेल स्टेटमेंट वगैरे असा आम्ही विचार केला आणि थोडा वेळ घेतला आम्ही की त्याच्याबद्दल माननीय ह्यांचं माने साहेबांचं काय स्टेटमेंट परत येतं आहे काय, की बाबा कसं असतं आहे ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळं त्यांचं स्टेटमेंट ग्राह्य मानलं जातं आहे. आणि त्यांचं स्टेटमेंट असं होतं की त्यांच्या दणक्यानं, पण आम्ही वाट बघितली की त्यांचं परत स्टेटमेंट येईल की नाही हा मेसेज माझा नाही आहे किंवा हे स्टेटमेंट माझं नाही आहे, कोणी तर दिलं असेल. असं काही स्टेटमेंट नाही आल्यानंतर मग आम्हाला त्या स्टेटमेंटचा विचार करावा लागला की एक तर 1.5 महिन्या अगोदरच ते सगळ्यांचे फोटो लागले होते आणि त्या दिवशी त्यांच्या दणक्यानंतर लागले असा जो मेसेज होता. हा शेवटी कसा आहे, स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन आहेत ते आमचे BJP पक्षाचे आहेत आणि BJP पक्षानं जो पक्ष लेवलला जो पक्षानं दिलेली व्यक्ती ही जबाबदारी व्यक्ती असते आणि त्या व्यक्तींच्या ऑफिसबद्दल किंवा त्यांच्याबद्दल असं वक्तव्य येणं हे चुकीचं आहे. त्यामुळं ॲक्शनला रिॲक्शन म्हणजे फोटो काढणे याचा अर्थ ॲक्शनला रिॲक्शन झाली. पण तत्पूर्वी आमचे माननीय नेते श्री आमदार श्री राहुलजी आवाडे आणि लोकप्रिय खासदार धैर्यशील माने साहेब यांच्यामध्ये आणि आमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन बंडा मुळीक साहेब यांच्यामध्ये संवादानंतर असं ठरलं की त्यामध्ये निष्कर्ष असा निघाला की आपल्या महायुतीमध्ये जर मिठाचा खडा कोणतं टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. महायुती आमची ही एक संघ आहे आणि केंद्रामध्ये आम्ही सत्तेमध्ये युतीत आहोत, राज्यामध्ये युतीत आहोत, त्याच्यानंतर इचलकरंजीमध्ये सुद्धा आम्ही युतीत आहोत. त्यामुळं आपल्यामध्ये जर कोण युतिष्ट करण्याचा आणि आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर तसा आम्ही कदापिही होऊ देणार नाही. अशा पद्धतीनं ते फोटो रात्रीच्या रात्री लागलेले आहेत. त्यामुळं हा विषय आमच्यासाठी इथं संपलेला आहे. आणि आता म्हणजे काल मला अजून एक दुर्दैवाची गोष्ट अशी वाटते की कालच रात्री हा विषय माननीय धैर्यशील खासदार साहेब आणि माननीय आमदार राहुलजी आवाडे साहेब यांच्यामध्येच हा सगळा विषय संपलेला असताना आज मोर्चा आला. त्या ठीक आहे, मोर्चाचं आम्ही ते नियोजन स्वीकारलं आहे. मोर्चा जो आला ह्याचे आम्ही जे काय वरिष्ठांच्याकडं हे आम्ही जे काय आहे ते सांगणार आहे ह्याच्याबद्दल मोर्चाबद्दल. कारण कालच विषय संपलेला असताना आता हे होणं योग्य नव्हतं. कारण 1.5 महिन्याच्या अगोदरच त्यांच्या प्रेमासाठी हे काल परवा लागलेले फोटो नव्हते, 1.5 महिन्याच्या अगोदरच लागले होते. जर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खासदारांचा फोटो का काढला, रागापोटी काढला का दणक्या शब्दावर काढला? मला पद आहे समिती महापौरी, पण बोलणार आपण एखाद्या समाजामध्ये काम करत असताना लोक बोलणार हे होणार, पण रागापोटी जर असे जर वरिष्ठ नेत्यांचे जर फोटो काढत असतील तर त्याबद्दल काय सांगणार? रागापोटी जर कोण दणका देत असेल तर आमचा BJP पोटी रागापोटी हिसका द्यायला कधीही तयार असणार आहे. त्यामुळे रागापोटी दणक्याला हिसका दिलेला आहे. जिल्हा प्रमुख मोठे की उपमुख्यमंत्री मोठे? उपमुख्यमंत्री मोठे. मग उपमुख्यमंत्री मोठे असताना ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना संविधानानं दिलेलं पद, आज तुम्हाला देखील संविधानानं पद दिलं आहे, स्थायी समिती सभापतींना देखील संविधानानं पद दिलं आहे. असं असताना त्या संविधानाच्या पदाचा तुम्ही अपमान केला असं तुम्हाला वाटत नाही? नाही, कसं आहे, जिल्हाध्यक्षाने ज्यावेळी हे स्टेटमेंट दिलं त्यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी होती. जिल्हाध्यक्ष पदसुद्धा हे लहान नाही आहे. पूर्ण जिल्हा त्यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण जिल्हा त्यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेक काम करत असताना त्यांचं पद जबाबदारीचं आहे. जबाबदारीचं पद असताना असं स्टेटमेंट देणं योग्य नाही आहे आणि त्यांनी घेतलेल्या ॲक्शनला हे रिॲक्शन असणार आहे. आणि खालच्या लेवलला ज्यावेळी ह्या गोष्टी होतात त्यावेळी हे वरच्या लेवलला जाऊन खासदार आमदारांच्यामध्ये हा विषय संपला होता
आणि संपलेला असताना म्हणजे आज हे होणं योग्य नव्हतं. बरं ठीक आहे, आता याच्या आम्ही वरिष्ठांच्याकडे आपण हे बोलू. मोर्चाचा हा विषय नंतरचा आहे. प्रतिमा जी तुम्ही काढला की नाही, त्याचबरोबर तुम्ही सुनेत्रा पवार यांचा, मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पण फोटो काढला. मग त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याने राग व्यक्त केला होता का तुमच्याबद्दल? नाही, माननीय सुनेत्रा पवार यांचा जो फोटोबद्दल तसं आमच्या जे आहेत बंडा मुळीक साहेब तसं त्यांनी सांगितलं नव्हतं. अनावधानानं तो फोटो निघाला असेल त्याच्याबद्दल जबाबदारीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. जर सभागृह गनिमान आहे, सभागृहामध्ये सगळ्यांचा मान सन्मान राखला जातो, ही जी वास्तू आहे महापालिका त्यामध्ये सगळ्यांचा मान राखला जातो. पण रागापोटी फोटो जर निघत असतील तर किंवा असं जर होत असेल तर मग जनतेनं निवडून तुम्हाला दिलं आहे म्हणजे तुम्हीच म्हणता आम्ही भाजपचे पदाधिकारी आणि भाजपनं आम्हाला शिकवले आम्ही संविधानानं चालणार आहे. मग तुम्ही संविधानानं न चालता फोटो का काढला रात्री आणि लावण्याचं कारण का आपलं? लावण्याचं कारण बघा, तुम्ही पहिला प्रश्न विचारला की भाजपचं संविधानानं चालणारा पक्ष आहे, पण भाजप पक्ष असा बी आहे की दणक्याला हिसका दाखवणारा बी आहे, ते बी आम्हाला कळतं आहे. त्याच्यानंतर लावलेला फोटो म्हणजे काढलेला फोटो लावला का माननीय श्री खासदार धैर्यशील माने साहेब आणि त्यांच्यानंतर आमचे लोकप्रिय आमदार राहुलजी आवाडे साहेब यांच्यामध्ये काल रात्री चर्चा झाली आणि त्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की आपल्या युतीमध्ये कोण जर मिठाचा खडा टाकून जर आपली युती भ्रष्ट करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर तसं आपण ते होऊ द्यायचं नाही आहे. अशा पद्धतीनं त्यांची चर्चा झाल्यानंतर आम्ही रात्रीच्या रात्री फोटो आम्ही ते लावलेले आहेत. कुठंतरी जिल्हा प्रमुख चुकते असं वाटतंय तुम्हाला? नाही, याचं काय असेल ते वरिष्ठ त्याचा विचार करतील. मग येऊन मिठाचा खडा टाकते असं वाटतंय का तुम्हाला? नाही, हे वरिष्ठ त्याच्यावरती विचार करतील काय केलं आहे. मिठाचा खडा कोण टाकला आहे, कोण मिठाच्या पिशव्या आणल्यात मला माहीत नाही, त्याचं वरिष्ठ विचार करतील. दिनांक 19 तारखेला एक मॅसेज व्हायरल झाला होता. त्या व्हायरल मॅसेजमध्ये असा हे होतं की माननीय श्री जिल्हाध्यक्ष रवींद्र माने साहेब यांच्या दणक्याने माननीय पूजनीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय पूजनीय खासदार धैर्यशील माने साहेब यांचे फोटो लावण्यात आले. त्याच्याबद्दल मला म्हणायचं आहे की फोटो त्यावेळी त्यांनी सांगितल्यानंतर किंवा त्यांचं जे स्टेटमेंट आलं त्यांच्यानंतर आम्ही ते फोटो आमच्या स्थायी समितीचे चेअरमन बंडा मुळीक साहेब यांच्या कार्यालयामध्ये फोटो 1.5 महिन्यापूर्वीच लावले होते. कारण त्यांचं माननीय शिंदे साहेब आणि माननीय धैर्यशील माने साहेब त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमाखातर त्यांनी ज्यावेळी स्टँडिंग कमिटीचा ज्यावेळी पदभार स्वीकारला त्याचवेळी त्यांचे फोटो तिथं लागले गेले होते. पण अनावधानानं एक स्टेटमेंट 19 तारखेला ज्यावेळी व्हायरल झालं, 19 तारखेला जे व्हायरल झाल्यानंतर आम्ही म्हणजे आम्ही बी युतीत असताना माननीय श्री रवींद्र माने साहेबांचं स्टेटमेंट असं कसं आलं ह्याचा आम्ही विचार करत होतो की चुकून वगैरे दुसरं स्टेटमेंट वगैरे असेल, चुकून पडला असेल स्टेटमेंट वगैरे असा आम्ही विचार केला आणि थोडा वेळ घेतला आम्ही की त्याच्याबद्दल माननीय ह्यांचं माने साहेबांचं काय स्टेटमेंट परत येतं आहे काय, की बाबा कसं असतं आहे ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळं त्यांचं स्टेटमेंट ग्राह्य मानलं जातं आहे आणि त्यांचं स्टेटमेंट असं होतं की त्यांच्या दणक्यानं. पण आम्ही वाट बघितली की त्यांचं परत स्टेटमेंट येईल की नाही हा मेसेज माझा नाही आहे किंवा हे स्टेटमेंट माझं नाही आहे, कोणी तर दिलं असेल. असं काही स्टेटमेंट नाही आल्यानंतर मग आम्हाला त्या स्टेटमेंटचा विचार करावा लागला की एक तर 1.5 महिन्या अगोदरच ते सगळ्यांचे फोटो लागले होते आणि त्या दिवशी त्यांच्या दणक्यानंतर लागले असा जो मेसेज होता. हा शेवटी कसा आहे, स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन आहेत ते आमचे BJP पक्षाचे आहेत आणि BJP पक्षानं जो पक्ष लेवलला जो पक्षानं दिलेली व्यक्ती ही जबाबदारी व्यक्ती असते आणि त्या व्यक्तींच्या ऑफिसबद्दल किंवा त्यांच्याबद्दल असं वक्तव्य घेणं हे चुकीचं आहे. त्यामुळं ॲक्शनला रिॲक्शन म्हणजे फोटो काढणे याचा अर्थ ॲक्शनला रिॲक्शन झाली. पण तत्पूर्वी आमचे माननीय नेते श्री आमदार श्री राहुलजी आवाडे आणि लोकप्रिय खासदार धैर्यशील माने साहेब यांच्यामध्ये आणि आमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन बंडा मुळीक साहेब यांच्यामध्ये संवादानंतर असं ठरलं की त्यामध्ये निष्कर्ष असा निघाला की आपल्या महायुतीमध्ये जर मिठाचा खडा कोणतं टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. महायुती आमची ही एक संघ आहे आणि केंद्रामध्ये आम्ही सत्तेमध्ये युतीत आहोत, राज्यामध्ये युतीत आहोत, त्याच्यानंतर इचलकरंजीमध्ये सुद्धा आम्ही युतीत आहोत. त्यामुळं आपल्यामध्ये जर कोण युतिष्ट करण्याचा आणि आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर तसं आम्ही कदापिही होऊ देणार नाही. अशा पद्धतीनं ते फोटो रात्रीच्या रात्री लागलेले आहेत. त्यामुळं हा विषय आमच्यासाठी इथं संपलेला आहे.
आणि आता म्हणजे काल मला अजून एक दुर्दैवाची गोष्ट अशी वाटते की कालच रात्री हा विषय माननीय धैर्यशील खासदार साहेब आणि माननीय आमदार राहुलजी आवाडे साहेब यांच्यामध्येच हा सगळा विषय संपलेला असताना आज मोर्चा आला. त्या ठीक आहे, मोर्चाचं आम्ही ते नियोजन स्वीकारलं आहे. मोर्चा जो आला ह्याचे आम्ही जे काय वरिष्ठांच्याकडं हे आम्ही जे काय आहे ते सांगणार आहे ह्याच्याबद्दल, मोर्चाबद्दल. कारण कालच विषय संपलेला असताना आता हे होणं योग्य नव्हतं. कारण 1.5 महिन्याच्या अगोदरच त्यांच्या प्रेमासाठी हे काल परवा लागलेले फोटो नव्हते, 1.5 महिन्याच्या अगोदरच लागले होते. जर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खासदारांचा फोटो का काढला, रागापोटी काढला का दणक्या शब्दावर काढला? एक मला वरिष्ठ पद आहे समिती महापौर, पण बोलणार आपण एखाद्या समाजामध्ये काम करत असताना लोक बोलणार हे होणार, पण रागापोटी जर असे जर वरिष्ठ नेत्यांचे जर फोटो काढत असतील तर त्याबद्दल काय सांगणार? रागापोटी जर कोण दणका देत असेल तर आमचा BJP पोटी रागापोटी हिसका द्यायला कधीही तयार असणार आहे. त्यामुळे रागापोटी दणक्याला हिसका दिलेला आहे. जिल्हा प्रमुख मोठे की उपमुख्यमंत्री मोठे? उपमुख्यमंत्री मोठे. मग उपमुख्यमंत्री मोठे असताना ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना संविधानानं दिलेलं पद, आज तुम्हाला देखील संविधानानं पद दिलं आहे, स्थायी समिती सभापतींना देखील संविधानानं पद दिलं आहे. असं असताना त्या संविधानाच्या पदाचा तुम्ही अपमान केला असं तुम्हाला वाटत नाही? नाही, कसं आहे, जिल्हाध्यक्षांनी ज्यावेळी हे स्टेटमेंट दिलं त्यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी होती. जिल्हाचे पदसुद्धा हे लहान नाही आहे. पूर्ण जिल्हा त्यांच्या नेतृत्वामध्ये, पूर्ण जिल्हा त्यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेक काम करत असताना त्यांचं पद जबाबदारीचं आहे. जबाबदारीचं पद असताना असं स्टेटमेंट देणं योग्य नाही आहे. आणि त्यांनी घेतलेल्या ॲक्शनला हे रिॲक्शन असणार आहे. आणि खालच्या लेवलला ज्यावेळी ह्या गोष्टी होतात त्यावेळी हे वरच्या लेवलला जाऊन खासदार आमदारांच्यामध्ये हा विषय संपला होता. आणि संपलेला असताना म्हणजे आज हे होणं योग्य नव्हतं. बरं ठीक आहे, आता ह्याच्या आम्ही वरिष्ठांच्याकडे आपण हे बोलू. मोर्चाचा हा विषय नंतरचा आहे. प्रतिमा जी तुम्ही काढला की नाही, त्याचबरोबर तुम्ही सुनेत्रा पवार यांचा, मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पण फोटो काढला. मग त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला होता का तुमच्याबद्दल? नाही, माननीय सुनेत्रा पवार यांचा जो फोटोबद्दल तसं आमच्या जे आहेत बंडा मुळीक साहेब तसं त्यांनी सांगितलं नव्हतं. अनावधानानं तो फोटो निघाला असेल त्याच्याबद्दल जबाबदारीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. जर सभागृह गनिमान आहे, सभागृहामध्ये सगळ्यांचा मान सन्मान राखला जातो, ही जी वास्तू आहे महापालिका त्यामध्ये सगळ्यांचा मान राखला जातो. पण रागापोटी फोटो जर निघत असतील तर किंवा असं जर होत असेल तर मग जनतेनं निवडून तुम्हाला दिलं आहे. तुम्हीच म्हणता आम्ही भाजपचे पदाधिकारी आणि भाजपनं आम्हाला शिकवले आम्ही संविधानानं चालणार आहे. मग तुम्ही संविधानानं न चालता फोटो का काढला? रात्री आम्ही लावण्याचं कारण का आपलं? लावण्याचं कारण बघा, तुम्ही पहिला प्रश्न विचारला की भाजपचं संविधानानं चालणारा पक्ष आहे. पण भाजप पक्ष असा बी आहे की दणक्याला हिसका दाखवणारा बी आहे, ते बी आम्हाला कळतं आहे. त्याच्यानंतर लावलेला फोटो म्हणजे काढलेला फोटो लावला का माननीय श्री खासदार धैर्यशील माने साहेब आणि त्यांच्यानंतर आमचे लोकप्रिय आमदार राहुलजी आवाडे साहेब यांच्यामध्ये काल रात्री चर्चा झाली. आणि त्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की आपल्या युतीमध्ये कोण जर मिठाचा खडा टाकून जर आपली युती भ्रष्ट करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर तसं आपण ते होऊ द्यायचं नाही आहे. अशा पद्धतीनं त्यांची चर्चा झाल्यानंतर आम्ही रात्रीच्या रात्री फोटो आम्ही ते लावलेले आहेत. कुठंतरी जिल्हा प्रमुख चुकते असं वाटतंय तुम्हाला? नाही, याचं काय असेल ते वरिष्ठ त्याचा विचार करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.